तर आज मी तुमच्यासोबत ना कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे, जे की थोडंसं सुद्धा कडू लागत नाही. तर एकदम मस्त असं कारलं लागतं, खायला पण क्रिस्पी लागतं. तर इथे बघा या पद्धतीने ना कारलं कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याचे 2 भाग केले आणि मध्ये एक त्याला नॉर्मल कट केलं, ज्याच्यामध्ये आपण मसाला भरतो त्यासाठी. आता सगळ्या कारल्यांना या पद्धतीने कट मारून घ्यायचं. आणि इथे ना मी लिंबू पण कट करून घेते, ज्याने कारलं ना अजिबात कडू होत नाही. तसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबू स्किप पण करू शकता, पण लिंबाने त्याला चव पण छान येते आणि खायला पण खूप भारी लागतं. कडू तर अजिबातच होत नाही. तर सगळे कारले ना आता मी पातेल्यात टाकून घेतले. त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आणि नेहमीप्रमाणे आपण मिठामध्ये ते उकडवतो, तर तसं आता उकडून घ्यायचे. त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण पिळायचा आणि मीठ पण टाकायचं. तर मीठ ना मी 2 चमचे टाकलं आणि लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस त्यामध्ये टाकला आणि त्यानंतर लिंबूची साल पण त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि उकडायला ठेवून दिलं. आता हे उकडेपर्यंत त्याच्यावर आपण झाकण पण ठेवू शकतो आणि तसं पण उकडू शकतो. तर इकडं आता मी मसाला काढून घेते आणि हा आहे आपला खलासनी मसाला, जो की आपण विकतो आता सध्या आणि बऱ्याच जणींनी, खूप जणींनी ऑर्डर पण केला. तर कारल्यासाठी हा खूप छान लागतो, कारल्याने एवढं भारी होतं. तर खलासनी मसाला इथे 2 चमचे घेतले. त्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले पण मिक्स करतो. लाल मिरची पावडर, आपल्याकडे जे मसाले असेल ते आपल्याला टाकायचे असेल ते आपण याच्यामध्ये टाकू शकतो. खूप जास्त मसाल्यांची पण काही गरज नाही. याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि खलासनी असला तरी पण खूप छान कारलं होतं. तर हे एक्स्ट्रा मसाले आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो. तर आता मी एक्स्ट्रा मसाले टाकले. इकडं कारलं पण उकडलेलं होतं आणि कारलं चांगलं उकडलं. हे बघा, आता उकडलेले कारले मी एका डिशमध्ये काढून घेते. तर आता जे उकडलेले कारले आहे ना, ते आपण जरी सुकवले ना तरी पण त्याच्यामध्ये ते पाणी असतं, म्हणजे थोडंसं आपण थंड होऊन दिलं तरी पण. आणि थंड होऊन झाल्याच्या नंतर त्या कारल्यामधलं आपल्याला पाणी थोडंसं काढून घ्यायचं. तर इथे आम्ही मसाला बारीक करून घेतला आणि माझ्या मिस्टरांनी थोडंसं खोबरं मला अजून वाढवायला सांगितलं. ते म्हटले मला कारल्यातला मसाला जास्त खायला आवडतं, तर त्याच्यामुळे तू अजून जास्त मसालाचं कारलं कर, जास्त मसाला पाहिजे कारल्यामध्ये, असं त्यातला मसाला खूप भारी लागतो. तर त्याच्यामुळं मग मिस्टरांनी मला अजून थोडासा मसाला जास्त करायला लावला त्यामध्ये. आणि कारल्यामधील पाणी मी काढून घेतलं होतं हाताने पिळून असं, आणि मग ते पूर्ण ड्राय होतं, तर खायला पण छान लागतं. तर आता या पद्धतीने सगळ्या कारल्याला मसाला भरून घ्यायचा आणि बाकीचा मसाला ना तळून घ्यायचा त्यामध्ये, कारल्यामध्ये टाकूनच. खूप छान मसाला पण छान लागतो आणि कारलं पण छान लागतो. तर आता या पद्धतीने मस्त तेलात तळून घ्यायचे. मस्त फिश फ्रायसारखे कुरकुरीत होतात, म्हणजे कडक छान लागतात आणि खायला पण असे फिश फ्रायसारखं मसाल्यामुळे असं नॉनव्हेजचंच वाटतं काहीतरी. खूप मस्त लागतं आणि मसाला पण ऑर्डर करायचा असेल तर नक्की ऑर्डर करा. खूप भारी कारलं तर एवढं टेस्टी लागतं या खलासनी मसाल्याने. तर तुम्ही नक्की हा मसाला घ्या. तुम्हाला वरती स्क्रीनवर नंबर दिलेला राहील खलासनी मसाला, तर नक्की ऑर्डर करा. आणि कारलं वगैरे किंवा नॉनव्हेज तुम्ही बनवून बघा, खलासनी मसाल्यामध्ये खूप भारी लागतं. तर इथे बघा एवढा छान, म्हणजे अजून तर परतवायचं चालूच होतं. पूर्ण छान असं परतून घेतलं ना, एवढं भारी कारलं लागतं, खायला पण टेस्टी लागतं. आणि काही जणींना कारल्याची भाजी पातळ पण बनवतात, तर ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवल. पातळ कारलंसुद्धा खूप छान लागतं या खलासनी मसाल्याने. तर हे बघा आता जवळजवळ कारलं मस्त कमी गॅसवर परतून घेतलं आम्ही. तर कलर पण खूप छान येतो या खलासनी मसाल्याने कारलं, तर तुम्ही बघतच आहात किती छान दिसते आणि खायला पण खूपच छान होतं. तर अशा पद्धतीने मस्त कारल्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली. जर तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि याच्यासोबत आम्ही मस्त असा मसाले भात पण बनवलेला होता आणि सोबत खीर पण बनवलेली होती. काय बनवलं? विरूचं घर बघा. विरूने नाही इथं बिल्डिंग बांधली आहे, हे बघा ही, आणि तिने तिथं स्वयंपाक केला आहे. तर विरू म्हणली यांना दाखवा. येस, इकडं ना या पद्धतीने असे ॲड्रेस लिहितो, पॅकिंग आणि पार्सल पाठवतो आम्ही. ओ बाबू, आज 5च आहे, रोज देतो आम्ही. आणि रोजचं आहे, एवढे भरायचे, जेवढे असेल तेवढे द्यायचे. आता परत मसाला का, आज मसाला संपला म्हणून आता मसाला परवा दिवशी, काल का परवा केला होता, तो संपलाय. आता 5 जणांना पुरला, मग आता परत आम्ही बनवणार. जादा पण नाही बनवत. हा, मापात ताजा मसाला द्यायचा म्हणून ऑर्डर आले का मग बनवतो. आता काहींची ऑर्डर पेंडिंग, मग आता बनवायचा, मग त्यांना उद्या पाठवायचं.
असं ताजा बनवतो. चलो जाएंगे अभी पार्सल देने को. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजून गेले असेल. मी काही टाइम वगैरे बघितलाच नाही. 5 वाजले आणि ना इकडे विरा मस्त खेळते माती. पण तिला व्हिडिओ आवडत नाही. ती मला म्हणते तू जा. हे बघा आता आली परत मला लोटून द्यायला. जाते बाबू जाते विराला ना अजिबात व्हिडिओ काढायला नाही आवडत. काढ मम्मा. हे बघा विराने नाही ना माती आणली आहे आणि असा रस्ता लय छान बनवला तो. काढ व्हिडिओ छान. विरोची आज केसली झाली, विसरूच देत नाही ते आम्हाला. पप्पा चाललंय गावात जरा. पप्पा नाही, मम्मी नाही तर 2 जणांची लई तोंड सुका त्या. आमच्या पप्पांना पण करमत नाही मम्मी नसल्यावर. आणि विराचं तर विचारायलाच नको. आई तुझे मम्मा पप्पा त्यांची काय आठवण? एका माणसाची आठवण येते का? हा? कोणाची नाही येत. कोण रे? कोणाची? नका तिला. मम्मी नाही ना विराला अजिबात करमत नाही. झोपातून उठली नाही एवढी म्हणजे चिडचिड करते. आणि फोन करायचा तर विषयच नाही. म्हणजे मी मम्मीला मगाशी फोन केला आणि एकदम हळू आवाजात बोलत होते. आणि ती म्हणजे झोपलेली होती झोळीमध्ये. तर तरी एवढ्या आवाजाने ती उठली. म्हणजे एवढेच आवाज तिला मम्मीचा. आणि आज काय लॉग शूट करायला टाइमच भेटला नाही. आज मसाल्याच्या ऑर्डर्स होत्या भरपूर. तर त्याच्यामुळे मसाला बनवायचा होता. म्हणजे खलासनी मसाला आणि एसर मसाल्याचा पण भरपूर ऑर्डर्स आलेला आहे. तर तो पण म्हणजे अजून बनवायचा आहे तो. तर त्याच्यामुळे मग ना शूट वगैरे काही केला नाही. आणि आमच्या इकडं एवढं भयंकर वारा आहे. अक्षरशः वाराचा आवाज येतोय असा. खूप वारा असताना वाऱ्याने ना मला झाली सर्दी. म्हणजे हवेनी. आमच्या गुलाबाला ना रोज भरपूर फुलं येतात. कालच तोडली होती आणि म्हणजे परवा तोडली, काल अजून आलेले होते. तर काल तोडणंच नाही आलं आणि आता तोडून घेते मी. काढून घेतली ना सगळं इथं चिखल केलाय. हे बघा फुलं. वाव, इतके फुलं आले ना. हे बघा मस्त आले, एवढे मस्त आले ना. काकाला म्हण मला तुमच्या घरी यायचंय. एवढं प्रसन्न वाटते फुलं पाहून. मला तर प्रसन्न वाटतं. खालूच थोडं बघ ते विरगळण पाकळ्या सगळ्या पाकळ्या गळून जातील. थोडं खोलगट वाटी आणावं लागत होती. आणि आपण याचा ना गुलकंद बनवू. मी तोडतो. 2 मिनिट हातात. तर खूप फुलं आहे ना. मग मी आता गुलकंद बनवणार. मला कमेंट पण आली ती गुलकंद बनवा. एकदम वास आहे त्यांना. असे बोगस फुलं नाही. लय वास आहे खरंच. एवढा भारी वास येतो ना. एकच नंबर. एवढ्या दिवसात लय तिथं माझा फोटो काढायला पाहिजे. पण मला जाताना येणार. काढा ना फुलासोबत माझा फोटो. आता इकडून नाही त्याच्या एका विरू बघा बसली इकडं. आता आम्ही इथंच आहे. लक्ष आहे आमचं. ती तिच्या काका संग बोलती. काय म्हणली? वाव. अरे नीट टाकायचं ना. नाद परवाच किती तोडले होते ना आपण. परवाच 8 का काय तोडले. कळ्या किती तू बघ ना. आता याला एवढ्या कळ्या आहे परत. लय कळ्या झुपक्याच्या झुपक्या. लय गुलाब येतो मस्त. असं गुलाबच नाही पाहिला आतापर्यंत. गुलाब पाहिले तरी त्याला छाटलं म्हणून त्याचा वास तरी नाही. स्टार्टिंगला तर एवढा यायचा. छाटल्यावर तर जास्त येते. नाही पण वास अगोदर लय यायचा. आता पण लय येते. येतो वास असं नाही म्हणत, पण लांबवर वास यायचा पार. काय फुलं आहे राव मस्त. काही पाकळ्या तर गळून गेलेल्या आहे खाली बघा त्या फुलांच्या. पण त्याच्या तर पाकळ्या गळून गेल्या. निम्मे तर गळूनच गेले ते वर दिसतंय. तोडून सुकले काही. कालच तोडायचे ते मला पण टाइमच भेटला नाही तोडायला. प्लेट वर आखे प्लेट वर. आजचा दिवस चालला होता म्हणून लय संध्याकाळी नको तोडायला. आता पटकन तोडून घेतली. काय रे रा? ते काय केलं काकांनी? काकांना सांगायचं नाही असं टिक करा. झालं. चला आता मी याचा गुलकंद बनवणार आहे. उन्हात वाळवते ना. बघा किती छान वाटतंय.
तर आहे ना आता इकडं बघा ऊस खूप मोठं झालाय. तर कमेंट येत आहे की तुम्हाला भीती नाही वाटत का ऊसाच्या कडेला बसायची. तर हे बघा आता इकडे ना कोणच नाही. माझे मिस्टर पण शॉपमध्ये गेले आणि तरी पण मी इथं बसले. म्हणजे मला एवढं भारी वाटतंय का असं मस्त हिरवळ असं काय सांगू. पुढं पण एवढं भारी वाटतं ना. आणि ती वगैरे काही वाटत नाही कारण की इथं समोर रस्ता आहे आणि वाघ आणि ते ना असं म्हणजे जिथं अशी गडबड असते ना तिथं नाही राहते. थोडी साईडला राहतं शांततेमध्ये राहतात. येतात असं कुठं पण येऊन शांतात असं काही नाही. सिटीमध्ये येतात. आमचं संगमनेरला एवढं शहर होतं तरी आमच्या घराच्या पाठीमागं आलेलं होतं त्यावेळेस बिबट्या. तर त्याच्यामुळे इथं तर काही विषय नाही. थोडं जपून राहिलेलं चांगलंच असतं. आणि आमचं कंपाऊंड करताच राहिलं. अजून कंपाऊंड करून झालं नाही आमचं. आता काही दिवसांनी ऊस जाईल. करून झालं तर ठीक आहे. कारण इकडं मध्येच झाडं लावलेली आहे आणि मग ते मध्येच अडचण येते करण्यासाठी. तर त्याच्यामुळं मग बघू करून घेऊ. तसं आम्ही सेफ्टीच राहतो. विरा वगैरे बाहेर काही थांबवून देत नाही. आमटे वगैरे असले तर लगेच समजतं आसपास आपल्या. तर हे बघा काय वातावरण झालंय बघा. खूप मस्त फ्रेश म्हणजे मोकळं आकाश. इकडं शेतीचा ऊस आणि छान वाटतं एकदम प्रसन्न माइंड फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे भीती वगैरे जास्त काय वाटत नाही. पण आपलं आपण सेफ्टी आम्ही सेफ्टी राहतोच. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.